जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 10 जगज्योतीचा. समास 6 भ्रमनिरूपण. अंधश्रद्धा निर्मूलन ही संकल्पना आता अस्तित्वात आहे. आपल्या संतांनी अंधश्रद्धांवर आघात केला. संतांनी समाजाला अज्ञानातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. समर्थ काही गोष्टींना भ्रम म्हणतात. त्या कोणत्या? भूताने झपाटणे, वाईट स्वप्न पडणे, काही घटना अपशकुन वाटणे, म्हणजे अशा घटना की कुत्रे रडणे आपण अपशकुन समजतो, पाल चुकचुकणे, अशा ज्या घटना त्या काही अपशकुन वगैरे नसतात. तसेच माणसाला जे विविध प्रकारचे अभिमान असतात त्यांना देखील श्री समर्थ भ्रम म्हणतात. असा हा दशक 10 मधील समास 6 भ्रमनिरूपण आपण ऐकूया. त्याआधी सगळ्यांना विनंती, आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा. श्रीराम उत्पत्ती स्थिती संहार याचा निरोपीला व्यवहार, परमात्मा निर्गुण निराकार, जैसा तैसा, होते वर्तते आणि जाते, यांचा संबंध नाही त्याते, आद्य मध्य अवसान ते, संचलेचे आहे, परब्रह्म असतची असे, मध्येचे हा भ्रम भासे, भासे परंतु अवघा नासे, काळांतरी, उत्पत्ती स्थिती संहारत, मध्येही अखंड होत जात, पुढे शेवटी कल्पांत सकळासा आहे, यामध्ये जास विवेक आहे, तो आधीच जाणत आहे, सारासार विचार पाहे, म्हणून या बहुत भ्रमिष्ट मिळाले, त्यात उमजल्याचे काय झाले, सृष्टीमध्ये उमजले ऐसे थोडे, त्या उमजल्यांचे लक्षण, काही करून निरूपण, भ्रमाहून विलक्षण महापुरुष, भ्रम हा नसेल जयासी, मनी ओळखावे तयासी, ऐक आता भ्रमासी निरोपी जेल, एक परब्रह्म संचले, कदापि नाही विकारिले, त्या वेगळे जे भासले ते भ्रमरूप, जयासी बोलीला कल्पांत, त्रिगुण आणि पंचभूत, हे अवघेची समस्त भ्रमरूप, मी तू हा भ्रम, उपासना हाही भ्रम, ईश्वर भाव हाही भ्रम निश्चयसी, या कारणे सृष्टी भासत, परंतु भ्रमची हा समस्त, यामध्ये जे विचारवंत तेची धन्य. आता भ्रमाचा विचारू, अत्यंतची प्रांजळ करू, दृष्टांतद्वारे विवरू श्रोतयांसी, भ्रमण करिता दुरीदेसी, दिशा भूली आपणासी, का ओळखी मोडे जीवलगांसी, त्या नाव भ्रम, का उन्मत्त द्रव्य सेविले, तेणे अनेक भासू लागले, नाना व्यथा का भूते झपडिले, या नाव भ्रम, दशावतारी वाटती नारी, काते मांडली बाजीगरी, उगाच देह अंतरी, या नाव भ्रम, ठेविला ठावतो विसरला, का मार्गी जाता मार्ग चुकला, पट्टणामध्ये भांबावला, या नाव भ्रम, वस्तू आपणापासी असता, गेली म्हणून होय दुश्चिता, आपले आपण विसरता, या नाव भ्रम, काही पदार्थ विसरून गेला, का ते सिकला ते विसरला, स्वप्न दुःखे घाबिरा झाला, या नाव भ्रम, दुश्चिन्हे अथवा अपशकुन, मिथ्या वार्तेने भंगे मन, वचके पदार्थ देखून, या नाव भ्रम, वृक्ष काष्ठ देखिले, मनात वाटे भूत आले, काहीच नसता हडबडिले, या नाव भ्रम, काच म्हणून उदकात पडे, का सभा दर्पणी पवाडे, द्वार चुकोन भलतीकडे जाणे, या नाव भ्रम, एक असता एक वाटे, एक सांगता एक निवटे, एक दिसता एक उठे, या नाव भ्रम, आता जे जे देई जेते, ते ते पुढे पावी जेते,
मेले माणूस भोजना येते, या नाव भ्रम. ये जन्मीचे पुढील ये जन्मी, काही एक पावेन मी. प्रीती गुंतली मनुष्याचे नामी, या नाव भ्रम. मेले मनुष्य स्वप्न आले, तेणे काही मागितले. मनी अखंड बैसले, या नाव भ्रम. अवघे मिथ्या म्हणून बोले, आणि समर्थावरी मन चाले. ज्ञाते वैभवे दपटले, या नाव भ्रम. कर्मठपणे ज्ञान विटे, का ज्ञातेपणे बळे भ्रष्टे. कोणी एक सीमा फिटे, या नाव भ्रम. देहाभिमान कर्माभिमान, जात्याभिमान कुळाभिमान. ज्ञानाभिमान मोक्षाभिमान, या नाव भ्रम. कैसा न्याय तो कळे न कळे, केला अन्याय तो नाडळे. उगाच अभिमाने खवळे, या नाव भ्रम. मागील काही आठवेना, पुढील विचार सुचेना. अखंड आरूढ अनुमाना, या नाव भ्रम. प्रचितीविण औषध घेणे, प्रचित नसता प्रपथ्य करणे. प्रचितीविण ज्ञान सांगणे, या नाव भ्रम. फळश्रुतीविण प्रयोग, ज्ञानेविण नुसता योग. उगाच शरीरे भोगीजे भोग, या नाव भ्रम. ब्रह्मा लिहितो अदृष्टी, आणि वाचूनी जाते सटी. ऐशा प्रकारींच्या गोष्टी, या नाव भ्रम. उदंड भ्रम विस्तारला, अज्ञानजनी पैसावला. अल्पसंकेते बोलिला, कळावया कारणे. भ्रमरूप विश्व स्वभावे, तेथे काय म्हणून सांगावे. निर्गुण ब्रह्मा वेगळे आघवे, भ्रमरूप. जात्यास नाही संसार, ऐसे बोलती अपार. गत ज्ञात्यांचे चमत्कार, या नाव भ्रम. येथे आशंका उठिली, ज्ञात्याची समाधी पूजिली. तेथे काही साक्ष आली किंवा नाही. तैसेचे अवतार संपले, त्याचेही सामर्थ्य उदंड चाले. तरी ते काय गुंतले, वासना धरुनी. ऐशी आशंका उद्भवली, समर्थ पाहिजे निरसली. इतुकेन हे समाप्त झाली, कथा भ्रमाची. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे, भ्रमण निरूपण नाम समास षष्ठ. श्रीराम. मंडळी, दासबोध तर पूर्ण तुम्हाला ऐकायला मिळेलच ह्या चॅनलवर, पण त्याप्रमाणेच काही कथाही ऐकायला मिळणार आहेत. त्या कथा सगळ्यांनी जरूर ऐका. आजच मी आणखीनही एक कथा अक्रूर आणि श्रीकृष्ण यांची पब्लिश केलेली आहे. ॲक्च्युली मी ती काल रेकॉर्ड करून आज पब्लिश केलेली आहे. तर तीही कथा नक्की ऐका. श्रीकृष्णाच्या काही कथा आहेत, नवनाथांच्या आहेत, शिवलीलामृतातल्या कथा आहेत. कथा चांगल्या आहेत, तर तुम्ही नक्की ऐका त्या. शिवलीलामृताच्या कथा किंवा नवनाथ भक्तिसारातल्या कथा म्हणजे त्या अध्यायाचा सारांश असतो. तर त्या नक्की ऐका आणि आराध्य परितोष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.